जे बाळासाहेब थोरात माजी आमदार आहेत त्यांच्या बाबतीत काय वाटतं? नाही, नामदार थोरात साहेबांचं तसं कार्य आहे ना ह्या तालुक्याकरता उल्लेखनीयच आहे. त्यांनी निवडणूक धरणाचं प्रकरण केलं, निवडणूक धरणाचं पुनर्वसन केलं, जनतेचं पुनर्वसन केलं. त्यांनी आतापर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जनतेचा त्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही आहे. तसंच आमदार साहेबाचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. इथल्या जनतेच्या सर्व म्हणजे संपर्क चांगला आहे त्यांचा. जनतेचं कार्य त्यांनी चांगलेच केलेलं आहे. 40 वर्ष त्यांनी सेवा केली. निवडणूक धरणाचं काम पाठपुरावा केला. आमच्या तळेगावामध्ये MOPSC सेंटरचं काम असो ते त्यांनी आणून दिलं आणि स्थानिक वाड्या वस्त्यावरच्या काही जे रस्ते असतील जाणारे त्यांचं विकास कामाचं काम त्यांच्या मार्फत चांगलं झालेलं आहे. तुमच्या तालुक्यामध्ये सर्व समाज एकोप्याने राहतोय. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या प्रकारचं जाती भेद वगैरे आमच्या संगमनेर तालुक्यात तरी कुठं नाही आहे. आमच्या गावात सुद्धा आता सगळे लोक मुस्लिम हिंदू धर्म सर्व एकोप्याने राहतात. कुणाचा कुठलाही कधी वाद नाही. आपल्याबरोबर या गावचे दांदरफळ गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा तुमचं नाव काय? अनिल काळे. आत्ता जे पाठीमागच्या कालावधीमध्ये विधानसभेमध्ये बाळासाहेब या गावचे सुपुत्र या गाव भूमिपुत्र बाळासाहेब थोरात यांचा एक पराभव झाला. तो अनपेक्षित पराभव आहे, तुम्ही तुम्हाला काय वाटतं? हो, अनपेक्षित पराभव आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला जो आपल्या देश पातळीवर जो VVPॅटबद्दल किंवा वोटिंग मशीनबद्दल जे शंका आज सगळ्या देशामध्ये उठलेली आहे तीच शंका आमच्या पण मनात आहे. कारण हा ना भूतो ना भविष्यत आहे. तो पराभव आजही पण आमच्या मनाला खूप काही बोचून जातो आहे. कारण इतकं मोठं काम 40 वर्षामध्ये किंवा सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या काळापासून तर आज तगायत बाळासाहेब थोरात साहेबांनी जे काम केलं ते ना भूतो ना भविष्यत आहे. सर्व गोरगरिबापासून तर थोरा मोठ्यांपर्यंत ते आदरयुक्त व्यक्तिमत्व आहे. आज महाराष्ट्रात कुठेही जरी गेलं तरी साहेबांचं आज एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं आणि ती नजर म्हणजे कुठेही गेलं महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तर कुठून आलं तर संगमनेरमधून आलं तर पहिलं नाव बाळासाहेब थोरातांचं घेतलं जातं. तुम्ही त्यांच्या तालुक्यातले आहात का असं पहिलं विचारतात. आणि ही एक विचारसरणी घेऊन ज्यावेळेस आपण मागच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेलो आणि सर्व वातावरण सर्व एक्झिट पोलसुद्धा साहेबांच्या बाजूने असताना अचानक हे काही जर झालं असेल तर याच्यामध्ये हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्रच दिसून येतं. काय याच्यामध्ये ना लाडक्या बहिणी होत्या, ना तरुणाई होती, ना जातीयवाद होता. इथं फक्त एक षडयंत्र का फक्त बाळासाहेब थोरातांचा पराभव करायचा आणि तो कोणत्या ना कोणत्या सरळ मार्गाने येत नाही तर तो वेड्यावाकड्या सामदाम दंडभेदाने तो करण्यात आलेला आहे. या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून तुमचा गटाचा मुख्य भाग आणि मुख्य गाव आहे. या गावासाठी बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून किती विकास निधी किंवा कामकाज कसं चालतं? एक वैशिष्ट्य जर पाहायला गेलं तर मी 2007 ते 2012मध्ये धांदरफळ गावचा सरपंच होतो. माझ्या कालखंडामध्ये स्वर्गीय अशोकराव मोरे साहेब असतील हे त्यावेळेस सगळं ह्या पश्चिम पट्ट्यातलं विभागातलं बघायचे आणि ते बघत असताना त्यानंतर मोरेताई ह्या जिल्हा परिषद सदस्या झाल्या, पंचायत समितीच्या सभापती होत्या आणि यांच्या माध्यमातून सुद्धा आणि थोरात साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 29 कोटीचे कामं त्या 5 वर्षाच्या कालखंडात झाले. आणि आत्तासुद्धा या कालखंडामध्ये या 10-15 वर्षामध्ये ते माझ्यानंतर जो विकासाचा कालखंड चालू झाला तो सुद्धा एक भरभरून झाला. आज तीर्थक्षेत्र रामेश्वर देवस्थानासाठी भरभरून निधी बाळासाहेब थोरात साहेबांनी दिला. ते नाकारून चालणार नाही. कोणी जर त्याचं श्रेय घेत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. जो काय निधी मिळाला तो फक्त बाळासाहेब थोरात साहेबांच्या माध्यमातूनच मिळाला. त्यांच्या मंत्रिपदाच्या कालखंडात असेल, त्यांच्या आमदारकीच्या कालखंडात असेल जो निधी मिळाला आणि त्याच्यामुळं आज जो 15 कोटीचा जे विकासात्मक कामं रामेश्वर देवस्थानला चालू आहे त्याचं सर्व श्रेय बाळासाहेब थोरात साहेबांनाच आहे. या पराभवाच्या बाबतीत आम्ही तालुक्यामध्ये फिरताकिनी जाणवतं की त्यांचा पराभव करण्यासाठी एक व्यूहरचना आखण्यात आली होती. तुमच्या संगमनेर तालुक्याचे तुकडे करण्यात आले, विधानसभेला काही भाग पळवण्यात आला. जातीय कार्ड खेळलं का, हिंदुत्वाचं कार्ड खेळलं गेलं का? काही गोष्टी अशा झाल्या, 2-3 गोष्टी अशा हिंदुत्वाच्या बद्दल सांगितल्या का ज्या गोष्टी घडल्याच नाही.
आणि त्या घडलेल्या गोष्टीमध्ये कुठंतरी इश्यू करून दाखवायचा, कुठंतरी जनसामान्यामध्ये यूट्यूबवर त्याचं जास्त प्रसारण दाखवायचं आणि त्याचं जास्त जे झालंच नाही त्याचा बाऊ करायचा, ही गोष्ट अशी झाली, ती गोष्ट तशी झाली. आणि त्या एकच आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मग ते जे हिंदुत्ववादी आज म्हणणारे त्यांनी हिरवा झेंडा घेतलाच नाही का हातामध्ये, ते निवडून आल्यानंतर तर हिरवा झेंडा पण त्यांच्या हातामध्ये होता. मग त्यावेळेस त्यांचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? एक सर्व आपला हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून चालणारा हा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांबरोबर आहे, विचारधारेबरोबर आहे, तर ते विचारधारा ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, स्वर्गीय वसंतदादा असतील यांच्या माध्यमातून आणि काँग्रेसच्या विचारधारेतून ती पुढं आलेली आहे. आणि तीच बाळासाहेब थोरातांची, सहकारमर्षी आदरणीय भाऊसाहेब थोरातांची विचारसरणीने आज हा तालुका पुढं चाललेला आहे. शेवटी एक प्रश्न, आगामी जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भातली जी लढाई आहे, काय मत आहे? किती जागा आपल्याला किंवा कोणता पक्ष वर चढेल? याबद्दल तर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काही जास्त सांगू शकणार नाही. परंतु जी विधानसभेला जी चूक केली, ती चूक आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये ह्या सामान्य जनतेने करू नये. आणि एक जनसामान्यातलं जे नेतृत्व आहे, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात जे सामील होणारं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे. आणि त्या नेतृत्वच आपला विकास करू शकतं, या तालुक्याचा विकास करू शकतं. ही भावना ज्यावेळेस येते, आज आदरणीय युवकांचे नेते सत्यजित दादा तांबे असतील, एक चांगलं काम शहर आणि या तालुक्यात, ह्या 68 तालुक्यामध्ये आणि 4 जिल्ह्यामध्ये ते करतायत. आणि हे करत असताना सुद्धा ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन, ह्या सगळ्यांच्या विचाराला बरोबर घेऊन या सर्व जनतेला एकच विनंती करेल, जी केलेली चूक विधानसभेला केली, ती जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये सर्व महाराष्ट्रीय जनतेने करू नये. आणि एक महाविकास आघाडीला, काँग्रेस पक्षाला थोरात साहेबांच्या पाठीशी हे खंबीरपणे उभं राहावं, ही एक हात जोडून विनंती करतो व थांबतो. धन्यवाद सर, धन्यवाद.